14 साली काय बोलले होते ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही. उद्या तर लोक तुम्हाला विसरून जातील, तुम्हालाच लोक विसरतील. जा काळाच्या पडद्याआड, विस्मृतीच्या पडद्याआड. कारण महत्वाचे जे विषय होते फालतू, जे आता IPL चालू आहे, मग आपण बघत बसतो वाईड बॉल टाकलाय का, नो बॉल टाकलाय का. हे क्रिकेटमध्ये होतं, पण मोदींचं आता राजकारणात होतंय. वाईड बॉल काय टाकतायत, नो बॉल काय टाकतायत, हिट विकेट काय होते. अगदी फुटबॉलच्या मॅच मध्ये जसं होतं ना सेल्फ गोल, तसे मोदी सेल्फ गोल मारतायत. कारण आधी ते म्हणाले काय की 400 पार, 400 पार म्हणाल्यानंतर तुम्ही काय बोललात, तडीपार. मग घराणेशाही काढली. मी उभा राहिलो त्यांच्या समोर, होय मी घराणेशाहीचा वारस आहे, मी माझ्या 7 पिढ्या दाखवतो, मोदीजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्या दाखवा. आणि मग घराणेशाहीमध्ये तुमच्या मित्राचा अमित शहाचा जय शाह कसा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ते आम्हाला सांगा. पण आता त्यांनी काय काढलं, भटकती आत्मा. आणखीन काय, मग कोणी काय खायचं, कोण मांस खातं, कोण मटण खातं. अहो मोदीजी, गायीवरती बोलताना जरा महागाईवरती बोला, महागाईवरती बोला. जशी चाय पे चर्चा केलीत तशी मुद्द्यांवरती चर्चा करा, होऊन जाऊ द्या. जर लोकांनी तुम्हाला स्वीकारलं, आम्ही घरी बसू, आम्ही घरी बसू, तयार आहे मी. पण खरे जे मुद्दे जे माझ्या माता भगिनींना भेडसावत आहेत, महागाईचे, तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात, ते दुप्पट झालंच नाही. पण शेतासाठी जी काय अवजारं लागतात, बी बियाणं लागतं, खतं लागतं, याच्यावरती GST अशी लावलेली आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा दम निघतो. म्हणून मी शिवसेनेच्या वचननाम्यात म्हटलं की शेतकऱ्यासाठी जी लागणारी अवजारं आहेत, बी बियाणं असेल, खतं असतील, कीटकनाशकं असतील, औषधं असतील, त्या सगळ्यांवरचा GST आम्ही माफ केल्याशिवाय राहणार नाही.